होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्रामसाठी 1800 झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। मात्र त्याला पर्यावरणप्रेमी आणि अनेक राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आलाय। तसंच आता तपोवन परिसरात अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीनं झाडांची पूजा करत आणि कळस मांडत निषेध व्यक्त करण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी। आगामी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक महानगरपालिकेकडून साधुग्रामसाठी उभारण्यात जाणाऱ्या तपोवनातील झाडांची कत्तल करण्यात येणार होती। मात्र या संदर्भात जे आहेत अनेक राजकीय पक्षांनी अनेक नाशिककरांनी जे आहे तो मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला होता। आता हिंदू महासभेकडून देखील या सर्व संदर्भात जो आहे तो निषेध व्यक्त करण्यात येत आहे। आपण जर बघितलं ज्या ठिकाणी झाडांवरती ही मार्किंग केलेली आहे, या मार्किंग केलेल्या झाडांवरतीच त्यांनी या ठिकाणी जो आहे तो कुंकू असेल, गुलाल असेल, हळद कुंकू असेल तो या ठिकाणी टाकून निषेध व्यक्त केलेला आहे। आपण जर माझ्या मागे बघितलं तर विधिवत पूजेचं सामान या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्यांनी चौरंगावरती पूजा देखील मांडली आहे, गणपतीची देखील या ठिकाणी पूजा केलेली आहेत। आपल्यासोबत काही हिंदू महासभेचे सर्व कार्यकर्ते आहेत। काय सांगाल आपण, या ठिकाणी कोणती पूजा या ठिकाणी मांडली आहे, काय निषेध आपण व्यक्त करत आहात? नाशिक हे प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी आहे। तपोवनमध्ये साधू संत हे तपस्या करायला येणार, बरोबर। आता साधू संत तपस्या कुठे करतात? एखाद्या कॉलनीमध्ये किंवा बिल्डिंग जवळ नाही करणार। एखाद्या जिथं वन असेल, जिथं पर्वत असेल, पहाड असेल त्या ठिकाणी करतात। पण हे खूप चुकीचं आहे। आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत। एकही फांदी तोडली जाणार नाही, झाड तोडून देणार नाही। या तपोवनाचं नावच तपोवन आहे, कारण की जिथे तपस्या केलेली आहे प्रभू श्रीरामचंद्रांनी, ज्या वनामध्ये तपस्या केलेली आहे त्या नावाने तपोवन असं नाव म्हणून ओळखलं जातं। तर आम्ही पूर्णपणे त्याचा निषेध करतोय आणि आम्ही पूर्णपणे तीव्र विरोध करणार। या सर्व संदर्भात जे आहे सुनावणी देखील होणार होती, त्याच ठिकाणी आपण सर्वे देखील होतात। मात्र सुनावणीच्या ठिकाणी ही सुनावणी झाली नाही। काही राजकीय पक्षांकडून त्या ठिकाणी राजकारण करण्यात आलं। मात्र आता गिरीश महाजन जे आहेत कुंभमेळा मंत्री, यांनी स्पष्टपणे सांगितलं की झाडं जे आहेत ते या ठिकाणी तोडावंच लागणार। या संदर्भात आपण काय सांगणार? आता तोडावंच लागतं तर पहिला आम्हाला तोडा आणि मग वृक्ष तोडा, एवढंच आम्ही सांगू शकतो। कारण जर तुमच्या डोक्यात जर हीच जागा असेल, अहो इथून हाकेच्या अंतरावरती कपिला संगमावरती एवढी मोठी जागा आहे, भारत सेवा आश्रमच्या बाजूला ऑप्शन भरपूर आहे ना। म्हणजे जिथं तपोवन आहे तिथंच कुंभमेळा झाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही हिंदू आग्रही आहे। फक्त आणि फक्त हे जे एवढी जागा आहे ते 22 एकर एवढी जागा आहे का आपल्याकडं? अहो दर कुंभमेळ्याला महाराष्ट्र शासन किती जागा अधिग्रहण करते? यांनी 3 कुंभमेळ्याचा तरी आम्हाला हिशोब द्यावा की या कुंभमेळ्याला 50 एकर अधिग्रहण केली, 100 केली, मग ते कुठे आहे दाखवा। तुम्ही आरक्षण उठवणार, लोक बिल्डिंगा बांधणार, पुढं लोक मंगल कार्यालय टाकून पैसा कमवणार, काही लोक तीच शासनाची जागा स्वतः भाडे खाणार। हा कोणता न्याय आहे? आता आपण या ठिकाणी पूजा करून निषेध व्यक्त केला आहे। पुढची भूमिका काय असणार या ठिकाणी? पुढची भूमिका एवढीच आहे की प्रशासनाला किंवा आता आमच्या देवाभाऊला हात जोडून विनंती आहे की वृक्ष तोडण्याचा विचार बी स्वप्नात बी करू नका। प्रशासनाला काय इशारा द्याल? इशारा हाच आहे की एक तर तुम्हाला झाडं तोडण्याच्या आधी पहिला आम्हाला तोडावं लागेल, मगच तुम्ही झाडं तोडू शकाल, एवढंच सांगतो। नक्कीच आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी जो आहे सर्व नाशिककरांकडून मोठा निषेध व्यक्त करण्यात येत होता। मात्र हिंदू महासभेकडून जो आहे तो या ठिकाणी तुम्ही जर झाडं तोडला तर त्याआधी आम्हाला तोडावं लागेल असा काहीसा इशारा जो आहे तो प्रशासनाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह वैभव घुगे, NDTV मराठी, नाशिक।